मित्रांनो नमस्कार। चक्रीवादळाचा अखेर धोका वाढला। महाराष्ट्रासह या पूर्वेकडील राज्यांना जबरदस्त बसणार तडाखा। महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांना बसणार का तडाखा? मित्रांनो, सध्या अंदमान निकोबारच्या बेटावरून तयार झालेलं हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या आणि पूर्व भारताच्या किनारपट्टीला पोहोचले आहे। त्याची सद्यस्थिती काय आहे ते सुरुवातीला आपण पाहूया, नंतर ते कुठे जाणार ते पाहूया। सद्यस्थिती आपण जर पाहिली गेली तर हे पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वेच्या दिशेला तयार होत आहे। याचा ताशी वेग 60 किलोमीटर ते 80 किलोमीटर पर ताशी असणार आहे। यामुळे पूर्व किनारपट्टीला याची भीषण मोठी हानी होऊ शकते असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला आहे। भारतीय हवामान खात्याच्या विभागाच्या अंदाजानुसार सध्या या वादळाने मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। महाराष्ट्रावरती या चक्रीवादळाचा परिणाम कोणता होणार तेही पाहणं तितकेच गरजेचे आहे। मित्रांनो, साधारणतः 25-26 तारखेला या चक्रीवादळाने आपलं खूप मोठं स्वरूप धारण करण्यास सुरुवात करणार आहे। त्यानंतर ते भारताच्या पूर्व किनारपट्टीपासून उत्तरेला सरकेल। उत्तरेला सरकल्यानंतर ते धनबाद आणि ढाका या दोन शहरांच्या मध्यभागातून ते भारताच्या भूपृष्ठावरती प्रवेश करेल आणि त्यावेळेस मात्र धनबाद, झारखंड आणि ओडिसा या भागात अतिवृष्टी जाणवते। त्यानंतर मात्र हे उत्तरेला नेपाळ, भूतानच्या दिशेने जाणार असल्याने सध्या त्याचा पावसाचा परिणाम महाराष्ट्रावरती होणार नाही। मात्र महाराष्ट्रावर कोणता परिणाम होणार? सध्या हे वादळ पूर्वेकडून जात असल्याकारणे अरबी समुद्रावरून आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या ईशान्य वायव्य वाऱ्यामुळे महाराष्ट्रावरती उष्ण लाटांचा परिणाम संभवू शकतो। त्यामुळे 23 ते 27 तारखेपर्यंत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश तसेच कर्नाटक या राज्यामध्ये उष्णतेच्या लाटा निर्माण होऊ शकतात। याचा परिणाम महाराष्ट्राच्या उत्तर भागाला सर्वाधिक होऊ शकतो। परंतु मित्रांनो, पुढील 2 दिवस जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र या भागात तुरळक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। काही भागात हा पाऊस जोरदार असेल, काही भागामध्ये मध्यम ते हलक्या सरी कोसळतील। पाहूया, पुन्हा एकदा भेटूया नवीन अपडेट्स।